राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर गेल्या काही दिवसात बारामती विमान अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. अजित पवारांचे निधन झाले नसून विमानाचा अपघात झाल्यानंतर 6 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र दुर्दैवाने अजित पवार जिवंत नाहीत, दादा परत येणार नाही असं आमदार रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासह स्पष्ट केलं. हा केवळ अपघात नसून घातपाताची शक्यता आहे असे संकेत देत त्यांनी विमानाची तांत्रिक स्थिती, प्रत्यक्षदर्शीचे जबाब आणि उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सरकारवर प्रश्नाची सरबत्ती केली आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? रोहित पवार काय बोलले ते मी ऐकलं नाही. काही माध्यमांनी किंवा वेगवेगळ्या लोकांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत. अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे लाडके आणि महाराष्ट्राचं वरिष्ठ नेतृत्व होतं, त्यामुळे त्यांच्या अपघाताच्या पूर्ण, सखोल आणि नीट चौकशी झाली पाहिजे. ही मागणी चुकीची नाही. पहिल्यांदा ही मागणी मी स्वतः केली होती. मी केंद्र सरकारला पत्र लिहून या अपघाताची योग्य पद्धतीने चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी विशेष चौकशी गठीत करून त्या संदर्भातील पत्र देखील मला पाठवले आहेत. आता ही चौकशी चाललेली आहे असं फडणवीस यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की या संदर्भाची चौकशी चालली आहे, ती पूर्ण न होता आपण जर तर्कवितर्क केले तर जनतेच्या मनात वेगवेगळ्या शंका उपस्थित होतात. देशामध्ये डीजे एव्हिएशन सेफ्टी आहे, हे सगळ्यात मोठं ऑफिस आहे. देशात आजपर्यंत झालेल्या सर्व अपघातांमध्ये त्यांनीच चौकशी केली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे, सीआयडीची चौकशी सुरू आहे आणि डीजीसीएची पण चौकशी सुरू आहे. ब्लॅक बॉक्स पूर्णपणे सापडलेला आहे, काही पार्ट्स देखील सापडलेले आहे. पायलट आणि एटीसी मधील संभाषण देखील सापडलेले आहे, तेथील नमुने त्यांनी नेले आहे. अशा परिस्थितीमध्ये जी चौकशी सुरू आहे ती पूर्ण होऊ दिली पाहिजे. माझं मत स्वतः असं आहे की भारतातल्या चौकशी यंत्रणांवर कोणतीही गैरविश्वास किंवा अविश्वास दाखवू नये, कारण भारतातल्या तपास यंत्रणा या आंतरराष्ट्रीय स्तराच्या आहेत. अनेक छोट्या देशांमध्ये आपल्याकडून चौकशीसाठी लोक बोलवली जातात. भावनेच्या भरात रोहित पवार असं बोलले असतील, पण आपल्या देशातील तपास यंत्रणांवर आपण अशा प्रकारचा अविश्वास दाखवण्याचं कारण नाही. आपल्या सर्वांचेच ते लाडके नेते होते. प्रत्येकालाच असं वाटतंय की त्या अपघाताचं सर्व सत्य बाहेर आलं पाहिजे. ते सत्य नक्की बाहेर येईल, आम्हाला विश्वास आहे. अपघातासंदर्भात रोहित पवार यांतील काही मुद्दे असतील, त्यांनी डीसी सेफ्टीकडे पाठवले पाहिजे. त्यांनाही त्यांच्या शंकांचं निरसन केलं पाहिजे. शंका व्यक्त करणं चुकीचं नाही, फक्त कुठल्याही राजकीय हेतूने याचा उपयोग होणार नाही आणि आपण अजितदादांच्या मृत्यूंचं राजकारण करणार नाही, याबाबत प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.